जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, SSC सरकारी CISF या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. खूप दिवसापासून आपले चॅनल हे बंद होतं विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही व्हिडिओ किंवा पोस्ट येत नव्हती. पण आता मेडिकल चालू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. SSC JD 2025चे मेडिकल हे 3 सेंटरवर चालू झालेले आहेत, जे की तुम्हाला माहितीच आहे. 12 तारखेपासून मेडिकल स्टार्ट झालेले आहे. 12 तारखेचा आपण रिव्ह्यू आपण चॅनलवरती टाकलेला आहे, जो की नागपूर सेंटरचा होता. तो तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आता आपण घेऊन आलेलो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पुणे सेंटरचा रिव्ह्यू आपल्याकडे आलेला आहे, जो की 14 तारखेला त्याचं मेडिकल होतं विद्यार्थी मित्रांनो. तर ते 13 आणि 14 तारखेला, म्हणजे 13 तारखेला त्याचे एक्सरे वगैरे चेकअप झालती आणि 14 तारखेला त्याची बॉडी चेकअप झालते विद्यार्थी मित्रांनो. तर तो रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार विद्यार्थी. 86 मुलं बोलवण्यात आले विद्यार्थी मित्रांनो पुणे सेंटरवर 13 तारखेला, आणि त्यापैकी 53 विद्यार्थी हे फिट झालेले आहेत. 33 मुलांना रिमेडिकल देण्यात आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता डॉक्टर कसे होते, कोणत्या टेबलवर तो होता, त्याचे सर्व काही त्यांनी एक्सपिरियन्स इथे सांगितलेला आहे. सर्व काही जे जे घडलेलं आहे त्याच्यासोबत, तिथे डॉक्टर कसे आहेत, काय आहेत, कोणते पॉईंट चेकअप करताय, कशा पद्धतीने करताय, आणि तुम्हाला सुद्धा मेडिकलला जाण्या अगोदर काय काळजी घेतली पाहिजेत, जेणेकरून तुमचा पॉईंट हा दिला नाही पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर क्लिअर असाल तर ती वेगळी गोष्ट आहे, कारण क्लिअर विद्यार्थी तिथे घाबरत नाही आहे. पण ज्याला पॉईंट असेल तो थोडाफार हायपर होतो आहे, तर त्यांनी काय काय काळजी घ्यावी, ज्याला पॉईंट्स असतील त्यांनी काय काळजी घ्यावी, डॉक्युमेंट्समध्ये काय काळजी घ्यावी, ही सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तुम्हाला फक्त करायचं एवढंच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून दुसऱ्याला पण इन्फॉर्मेशन भेटेल विद्यार्थी मित्रांनो. आणि हा विद्यार्थी मित्रांनो तुमचं पण मेडिकल येणाऱ्या दिवसात असेल तर प्लीज मला इंस्टाग्रामवर तुम्ही आहे ना मेसेज करा की ह्या तारखेला माझं मेडिकल आहे, या सेंटरला आहे, आणि तुमचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर तिथे माझ्याशी शेअर करा, जेणेकरून ज्या दिवशी तुमचं मेडिकल होणार त्याच्या दुसऱ्या दिवशी मी कॉल रेकॉर्डिंग थ्रू तुमचे रिव्ह्यू घेणार विद्यार्थी मित्रांनो, ज्याने की दुसऱ्या मुलाला हेल्प होईल, त्याला पण थोडीशी माहिती भेटेल. आणि तुमच्यामुळे जर दुसऱ्याला माहिती भेटत असेल मित्रांनो, यापेक्षा पुण्य कोणतंच नाही आहे. तर तुमचं पण मेडिकल फिट होईल आणि त्याला पण थोडीफार हेल्प होईल. त्यामुळे तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला बघूया विद्यार्थी मित्रांनो पुणे तळेगाव सेंटरची टोटल मेडिकल अपडेट. आता 13ला होतं. 13ला होतं. पहिल्या दिवशी कशी प्रोसेस वगैरे काय घेतली पूर्ण सांग ना डिटेल. पहिल्या दिवशी आता आम्ही 6ला गेलो, तिथं 6:30 वाजेपर्यंत आत घेतलं त्यांनी. हां हां. किती मुलं होते? आत घेताना विषय काय आहे, आत घेताना गेटवरच ते डॉक्युमेंट बघत होते. ज्याचे डॉक्युमेंट नाहीत नाही का, हां हां. डायरेक्ट घरी पाठवलं. त्यांना म्हटलं तुम्ही डायरेक्ट लास्टच्या दिवशी, आता 3 डिसेंबरला आहे नाही का. अच्छा, शेवटच्या दिवशी बोलवलं का डॉक्युमेंट प्रॉब्लेमवाल्यांना? हां हां. मग कसं त्यांना डॉक्युमेंट. हां सगळं क्लिअर पाहिजे, त्यांना टाइम वेस्ट नाही करायचा आहे नाही का. हां हां. डॉक्युमेंट काय काय घेतले? डॉक्युमेंट काय ते मार्कशीट वगैरे आणि डोमसाईल, आणि ज्यांनी हे घेतले रिलॅक्सेशन त्याचं ते नाही का. सर्टिफिकेट. हां, त्याचं सर्टिफिकेट. अच्छा. त्याच्यानंतर आत घेतलं मग तो मेडिकलचा एक फॉर्म भरून घेतला नाही का, की येस नो असते बघ ते, की हां हा हां. प्रॉब्लेम तुम्हाला होता का, आधी हात मोडला होता का, हे झालं होतं का, हो हो. आणि बाकी तुम्हाला आयडेंटिफिकेशन मार्क वगैरे त्याचं फॉर्म असतो बघ. हो हो. तो फॉर्म भरून घेतला आणि लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू केलं त्यांनी. अच्छा, मग आतमध्ये पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं का? हां, मग गेटवर नॉर्मल चेक केला फक्त असेल. डॉक्युमेंट बघत होते की आहे का डॉक्युमेंट. आत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही का पूर्ण. अच्छा अच्छा. हां हां. मग तुला सांगतोय, किती मग किती वेळेत झालं मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आतमध्ये? आता ग्रुप केलते त्यांनी नाही का, एक 25-25 जणांचे 3 ग्रुप केलते ना, एक चौथा ग्रुप असा 11 जणांचा केलता. अच्छा. तर पहिल्या ग्रुपमध्ये होतो मी. पहिल्या ग्रुपचं झालं लवकर हं, हं. 11 वाजेपर्यंत. हं, हं. 11ला त्यांनी आम्हाला तिकडं बाहेर नेलं. सेवाधाम हॉस्पिटल म्हणून आहे तळेगावमध्ये. हां हां. तिथं मग एक ते. खेळ वगैरे घेतला आणि हे काय म्हणतात युरिन ब्लड टेस्ट तिथे घेतली. अच्छा अच्छा. तिकडे बाहेर नेलं तर मग किती वाजता नेलं तिकडे तरी एक साधारण? एक 11 11:30ला नेलतं नाही का. अच्छा आणि अच्छा. तिथं मग इकडं परत आणलं, एक 2-2:30 वाजलेले इकडे यायला. हां हां. आणि टोटल मुलं किती प्रेझेंट होते? टोटल 86 मुलं प्रेझेंट होते. काहीतरी बाहेर चार्ट लावलेला ना, त्याच्यानुसार 120 बोलवलेले त्यांनी बहुतेक. मुली वगैरे नाही का त्याच्यात? मुली होत्या ना 150. म्हणजे टोटल 120 मुलं आणि 30 मुली बोलवलेल्या. अच्छा अच्छा. कॉलिंग तेवढ्याची होती का? हां, 150ची कॉलिंग आहे. आणि 86 मुलं आलते समजा 100 पैकी. मुलींचं काय माहित नाही आकडा. मुलींचं हां ना, दुसऱ्या हॉलमध्ये मुलांचं घेत होते. सांगतो वाटल्यास. मग ब्लड युरिन ते वगैरे किती वेळात झालं मग तुमचं? एक 2 तास लागले तिथे, कारण तिथं आधी त्यांनी आमचं थोडं लेट घेतलं. आम्हाला बसवलं अर्धा तास तिथे. हो का?
त्यांना मग पेशंट असतील दुसरे त्याच्यामुळे काही नाही. बाहेर कुठे नेताय? तिथून किती किलोमीटर येतं ते? तिथंच आहे, गावातच आहे. गावातच आहे तिथे तळेगावला? हा, तळेगाव मध्येच आहे. अच्छा. मग त्याच्यानंतर इकडं आल्यावर मग काय केलं, 3:30-3:30ला आलो इथं हम्म. परत सेट मध्ये. हम्म. त्याच्यानंतर 3-4 तास बसवलं आम्हाला. हा. मग आता डॉक्टर कसे, आता डॉक्टराच्या मूडवर आहे. त्यांनी संध्याकाळीच म्हटलं आताच आय चार्ट घेऊन टाकू नाही का डोळ्याचं. हो. तर त्यांनी तेव्हाच चालू केलं डोळ्याचं की आणि डोळ्याचं तुला सांगतो शक्यतो एबीसीडीचं लय कमी विचारलं. हा. जास्त दुसरे चार्ट होते बघ ते असे अप राईट लेफ्ट नाही का ते. हा, दाये बाये ऊपर हा नीचे. हा, त्याचं तोंड कुठल्या साईडला आहे त्या याचं चिन्हाचं. अच्छा. मी पाठवतो तुला, आलेला आहे माझ्याकडे चार्ट. तोच आहे हा, का? कन्फर्म कर फक्त थोडंफार. माझ्याकडे पण आहे, मी तुला बघ पाठवतो फोटो. बरं, मला टाकून दे. आणि मग नंतर त्याच दिवशी प्रोसेस घेतली, बॉडी चेकअप त्याच दिवशी घेतलं तुमचं? नाही फक्त डोळ्याचं घेतलं. 6x6 आणि घेतलं का? त्याच्यानंतर त्यांनी काय घेतलं अजून एक एक फुटावरून नाही का असं छोटे हे होता चार्ट होता. हा. तर असे डॉट किती डॉट आहे त्याच्यात नाही का. हे हा. चिन्ह त्यातले आता कुत्र्या मांजराचं चिन्ह होतं, परत कुकर वगैरे असे म्हणजे छोटे छोटे चिन्ह होते. हा. एक डोळा झाकलेला आणि 1च फूट अंतर होतं नाही का. आणि विचारत होतं की हे काय आहे, हे काय आहे नाही का, याच्यात डॉट किती आहे. अच्छा. तसं ते पण घेतलं आणि हे 6x6 वालं घेतलं. अच्छा, हे 2 पॉईंट घेतले त्या दिवशी समजा. हा. मग आता काय केलं त्यांनी, एक हे भरून घेतलं, छोटा फॉर्म होता त्याच्यावर रोल नंबर वगैरे घेतला आणि तिथं लिहिलेलं की पुढल्या दिवशी अगले दिन आप नाही का 7 बजे डीवीडीएमबी के लिए हा. हजर रहेंगे नाही का असं म्हणून. हा, मग 14 तारखेला झालं का मग बाकीचं? हा, मग 14ला बोलवलं सकाळी. हा. मग काय आलं, बाकीचे ग्रुपचे डॉक्टर आलते. भेटले का तुझे कोणी? ते 13 तारखेला जे तुझं घेतलं होतं का? हा, दाये 13 बाये वगैरे 6x6 त्याच्यात कटलं का कोणी? 6x6 मध्ये कटले ना, 2 जण होते. 2 जण रिमेडिकल दिलं असेल. हा, एका जणाला काय आलं, त्याला चष्मा होता आणि त्याला फार वरची लाईन पण दिसत नव्हती 6x60 ची. अच्छा. त्याचं लयच मोठं पॉईंट होतं. मग त्याला दिलं, पण लगेच नाही पॉईंट लिहून घेतला त्यांनी, पण पुढल्या दिवशी त्याचं पूर्ण चेक केलं ना बाकी चेकअप करून घेतला आणि नंतर रिमेडिकल दिलं असं समजा. सगळं. हा. बरं, मग दुसऱ्या दिवशी 14 तारखेला बोलवल्यावर मग किती वाजता गेलता? सकाळी 7ला गेलो तिथं, पण काय आलं, आमचा डॉक्टर आलाच नव्हता तोवर. ते किती मुलं बोलवले होते मग? तुमचे टोटल 86 मुलं बोलवले होते दुसऱ्या दिवशी? हा, 86 मुलं ना, तेवढेच मुलं. अच्छा. हा, मग? मग काय आलं, त्यातले त्यांनी काय केले, बाकीच्या ग्रुपचे डॉक्टर आलते, त्यांनी लगेच चालू केलं बॉडी चेकअप वगैरे नाही का, उघडं केलं बरं ना. डॉक्टर किती आहेत तिथे टोटल? टेबल? डॉक्टर 3 डॉक्टर आहेत. 3 मेल डॉक्टर. हा, आणि म्हणजे तू कोणत्या लेडीजच्या डॉक्टरकडे वेगळे, होता? लेडीजचे दुसऱ्या हॉलमध्ये होते. अच्छा. तू कोणत्या डॉक्टरकडे होता? फर्स्ट, सेकंड, थर्ड? मी फर्स्ट वाल्याकडे होतो, त्याचं नाव डॉक्टर रॉबिन म्हणून आहे नाही का. रॉबिन. हा. ते मागच्या वेळेस पण होते वाटतं. हा. अधिकारीच आहे, सीआरपीएफचाच अधिकारी. हो का? हा. हा. काय मग त्यांचं कसं वाटलं, म्हणजे सिम्पल घेताय वाटलं का? सिम्पल नाही, त्यांनी लय हार्ड, तुला सांगतो एकदम भयंकर हार्ड मेडिकल घेतले. आता मागल्या वेळेस जेव्हा होतं, मागल्या वर्षी ते म्हातारा डॉक्टर होता, एक पंजाबी होता आणि दुसरा एक होता काळा नाही का. हा. तर म्हातारा डॉक्टर होता तेव्हा त्यांनी 30 पैकी 26 फिट केलते त्यांनी. अच्छा. आणि एकदम सिम्पल मेडिकल घेतलेलं, एक 5 मिनिटात बॉडी चेकअप केलं तर बाकी आय चार्ट वगैरे नाही का. हा. याने तुला सांगतो, हा डॉक्टर लेट आला, 9-9:30ला आला असेल. आणि आल्या आल्या मग यांनी चालू केलं नाही का घ्यायला. हा. पण त्यांनी तुमच्या ग्रुप केले का पहिलंच? बाकी ग्रुपचं चालू झालं, जसे 7-7:30ला आले ना लगेच चालू केलं नाही का. हा. मग आमचा डॉक्टर काय आला नव्हता, मग आमचं 9-9:30ला चालू केलं. अच्छा, लेट केलं थोडं. मग बाकीच्यांचं कसं झालं, एक लास्टचा ग्रुप होता ना 11 जणांचा, बाकी 25-25 होते. हो. 11 पैकी तुला सांगतो 8 फिट केलते आणि 3 अनफिट केलते. अच्छा. त्यांचा दुपारीच रिझल्ट कळला लगेच 1 वाजेपर्यंत नाही का. कशात होतं त्यांचं 3 अनफिट? कशात झाले ते, काही माहिती? त्यांचं नाही माहित ना रे, माझ्या ग्रुपचं मी सांगतो तुला. बरं. तुझ्या ग्रुपचे स्टेप बाय स्टेप सांग ना मला, 14 तारखेला काय काय झालं मग? हा, हे बघ ना, 14 तारखेला आता मग काय आलं, जेव्हा गेलो तेव्हा कलर ब्लाइंडनेस घेतलं त्याने पहिलं. फर्स्ट कलर ब्लाइंडनेस घेतला. कलर ब्लाइंडनेस मध्ये एकाला पॉईंट दिला एका पोराला, त्याला दिसत नव्हतं काही. अच्छा. बुक होती का ठेवलेली होती प्लेटी? नाही बुक होती. बुक होती पूर्ण बुक. आणि बुक मध्ये काय नंबर पण आहेत आणि ते असे बघ असं वाकडे तिकडे रेषा असतात. हो, रास्ता वगैरे तो. हा, मग ते रेषा त्याने पेपर हातात घेऊन रेष ओळखायची नाही का, पुढे पुढे जाते ती कसं आहे नाही का. अच्छा, ते पण.
आणि पूर्ण बुक दाखवत होते का? हा पूर्ण बुक घेतली ते. एखादं जर जर चुकलं वगैरे तर चान्स वगैरे देत होता का काही? नाही त्याचं आता मला त्याचं काही विचारलं नाही मी पोरात, पण माझं काही चुकलं नव्हतं ना रे. हां, हां. बरोबर आहे. हां. मग पुढचा पॉइंट? मग पुढं काय केलं त्यांनी, हं. पुढं बाहेर घेतलं आम्हाला आणि बाकी चेक करायला लागला. आता मग काय केलं त्यांनी पहिलं हं. असं हात पुढं घेतले हं, हं. आणि हे बघितलं की हात थरथरतात आहे का नाही का. अच्छा. हां, हां. त्यात त्यात पॉईंट दिलेत पोरांना. मग त्यांनी जवळपास सगळ्या पोरांना आता तुला सांगतो, हं. पहिले त्यांनी 13 बाहेर घेतले 25 पैकी, मग 12 घेतले. आता जेव्हा आमचे 12 घेतले नाही का, मी सेकंडमध्ये होतो ना, हां, हां. त्यांनी 12 पैकी पहिल्या 10 जणांना कंटिन्यू पॉईंट लिहित आलं तर होतं नाही का, तो असा हो का? पॉईंट लिहितच येत होता की याचे हात थरथरतात, त्याचे याचे हे होते ते होते नाही का. हां, हां. असं. त्यांनी 11व्या मला पॉईंट दिला नव्हता फक्त. हं, हं. मग विषय काय, त्यांनी हात थरथरने घेतलं. हं. त्याच्यानंतर असं ते एक्सरसाइज नाही का आपण करतो, असं क्लॅपिंग वर्क करतो बघ, हो, हो. क्लॅपिंग करायला लावलं. हां, हां. आणि त्याच्यानंतर तो वेन्स वगैरे बघायला लागला, व्हेरिकोस वेन्स. हां, व्हेरी गुड. हं. व्हेरिकोस वेन्स एका पोराला होत्या पूर्णपणे, त्याच्या नसा अख्ख्या नाही का होत्या. हो का? काही उड्या वगैरे नाही दिल्या का? का तसंच नॉर्मल बघितलं? नाही नाही, नॉर्मल नाही. त्यांनी त्याचं घेतलं, त्याला पॉईंट दिला आणि अजून एकाची नॉर्मल रेष होती नाही का, अशी पण मोठी रेष होती. हां, हां. त्यालाही लिहून घेतले नाही का, त्याचंही लिहून घेतलं. अच्छा. त्याच्यानंतर त्यांनी अजून हे बघितलं, कॅरिंग अँगल बघितलं, पण त्याच्या हातात ते पट्ट्या होत्या. बरोबर डिग्रीने त्यांनी नाही का हे घेतलं. अच्छा, अच्छा. पट्टी लावली होती का? एक्झॅक्ट डिग्रीने की 20 डिग्रीच्या नाही का, जास्त नाही पाहिजे ते, हो, हो. तसं घेतलं. हां. मग? मग त्याच्यात नाही कुणी कटलं मला वाटतं. हं, हं. मग त्याच्यानंतर त्यांनी आत घेतलं हं. आणि मग बहुतेक तिकडे झोपवलं आणि काय केलं, हं, हं. विचार करावा लागला पोटात कुणाच्या. आत गेल्यावर हे घेतलं, ते काय म्हणतात, बीपी आणि पल्स नाही का. हां, हां, हां. ब्लड प्रेशर. मध्ये आता एक मुलगा मग पूर्णपणे फिट होता, पण त्याला पल्स मध्ये त्यांनी पॉईंट दिला, कारण त्याचा पल्स लय होता, 130 होता काहीतरी. अच्छा, हायपर झालता का जास्त? मग तो घाबरला असेल लय. हां, हां. तुला सांगतो, पल्स मध्ये पॉईंट दिला आणि बीपी मध्ये काय माहित नाही, बीपी मध्ये शक्यतो नाही दिला कोणाला. हां, हां. त्याच्यानंतर त्यांनी पलीकडे घेतलं आणि झोपवलं असं. हं. तर झोपून तो पोटात बघत होता की काय हे आहे का, ते काय म्हणतात आपण त्याचं, काय? काहीतरी त्याचं मला नाव आठवना आता. काही ऑपरेशन वगैरे बघत होता? त्याचं बघितलं आणि त्यांनी काय केलं, मग परत पूर्ण झोपवलं खाली सपाट आणि नॉकनी बघायला लागला. नॉकनी आणि ते बघ आपल्या खाली इथं घोट्याच्या तिथं मध्ये नाही का गॅप किती आहे नाही का, हो, हो. 2 नॉकनीच पायांच्या म्हणतात मध्ये. त्याला. तर ते झोपून चेक केलती का नॉकनी? नॉकनी पण बघितलं आणि ते 3 बोटं बघ घालतात तिथं नाही का, ते ह्याच्यात पुढं आपल्या 2 पायांच्या इथं, म्हणजे तळपायांच्या इथं मध्ये तिथं. हो, हो. तिथं 3 बोटं घालून ते बघणार की मग 3 बोटांपेक्षा जास्त असेल तर पॉईंट लिहिला त्यांनी. अच्छा. हं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी प्रायव्हेट पार्ट चेक करायला चालू केले. प्रायव्हेट पार्ट त्यांनी फार एक एक हातात हातात घेऊन चेक केले. अच्छा, अच्छा. स्वतः चेक केलं समजा. हां. हातात म्हणजे फार प्रत्येकाला एक एक आहे का नाही का, म्हणजे आपण काय म्हणतो, एक गोटी आहे का, 2 आहे का नाही का, असं पूर्ण. हां, हां. पूर्ण चेकअप केलं समजा. पूर्ण फार त्यांनी म्हणजे अख्खं आतलं आपलं कातडं वगैरे बघितलं, म्हणजे मागं घेऊन नाही का. हो का? ते पण एका एकाला बघितलं होतं का ग्रुप वाईजच? नाही नाही, एका एकाला घेतलं एका त्यांनी. एकाला. हां, हां. दुसरा डॉक्टर होता ना, तो 10-10 जण आत बोलवत होता आणि त्यांना स्वतः सांगायचं की तुम्ही तुमचं दाखवायचं नाही का. अच्छा, अच्छा. पण पहिला डॉक्टर हा पर्सनल चेक करत होता समजा. पर्सनल स्वतः हातात घेऊन चेक हो. करायचं. कितीक वेळ लावत होता? 2-3 मिनिटं एका कॅन्डिडेटला? 2-3 मिनिटं लावत. अच्छा, अच्छा. तर तो म्हणजे असं लाजुरा डॉक्टर नव्हता की तो पूर्ण मध्ये नाही का असं हो ना. व्यवस्थित करत होता. हां, हां. त्यांनी डिटेलमध्ये पॉईंट चेक केले. त्याला थोडं गडबड वाटली की लगेच पॉईंट देत होता. हो का? एका पोराचे बहुतेक बोट वाकडे होते, त्याला पण पॉईंट लिहिलेले त्याने. हाताचे का? बोट वाकडे होते त्याचे. अच्छा. हं. मग माझं पण पुढे वेळ थोडी वाकडी होती. त्यांनी बघितली, पण त्यांनी मला पॉईंट नाही दिला. पण माझ्या पाठीवर नाही का ॲक्ने म्हणजे असे डाग आहेत आणि हां, हां. पिंपल आहेत. अच्छा. मला त्यांनी पॉईंट नाही दिला, पण मला विचारलं त्यांनी 4-5 वेळा सारखंच नाही का, की हां. कसं काय डाग वगैरे तुला असं, हां, हां. पिंपल कसं काय आले एवढे. हं, हं. असा विषय. आणि त्याच्यानंतर मग प्रायव्हेट पार्टमध्ये बघत होता. हं, हं. प्रायव्हेट पार्टमध्ये सगळं चेक केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी 1 तासभर वेळ लावला. हं. तासाभरात त्यांनी एक-एक मुलाला आत घेतलं, ज्याला पॉईंट दिले ते.
हा. त्याचे पॉईंट परत रिचेक केले की एखादा पॉईंट त्याचा क्लिअर होऊ शकतो का नाही का, सिम्पल पॉईंट आहे का. अच्छा अच्छा, म्हणजे वेळ त्यांना पण हे दिलं समजा, चान्स दिला नंतर परत. हां, म्हणजे त्यांनी बघितलं की हा एवढा याचा डिटेल म्हणजे जास्त पॉईंट असेल तरच त्यांनी पुढे ठेवलं नाही का. अच्छा अच्छा, हा हा. पण त्यांनी काय केलं पॉईंट तुला सांगतो. त्यांनाच परत घेतलं का? हा पॉईंट दिलेला त्यांना आत बोलवलं फक्त. अच्छा अच्छा, हा तुम्हाला पण कळलं असेल समजा यांना पॉईंट वगैरे मग. मग त्यांनी काय केलं तुला सांगतो, फायनल मध्ये आमचे 25 पैकी त्यांनी 10 जण फिट केले, 15 अनफिट केले. तर 15 जण दिलेत. हा 15 जण रिमेडिकलला. मग विचार कर किती स्ट्रिक्ट घेतो तो मेडिकल. बापरे. आणि त्यांनी दुसरा जो डॉक्टर होता त्यामध्ये 25 पैकी 19 फिट केलेत त्यांनी, 6 अनफिट केले. हा हा. तिसऱ्याने 25 पैकी 17 फिट केलेत. 25 पैकी 17. आणि अजून चौथा जो ग्रुप होता त्यामध्ये 11 पैकी 8 फिट केले, 3 अनफिट केले. अच्छा, असं झालं का? हा. मग टोटल किती झालेत समजा फिट ते 86 पैकी? नाही नाही, 86 पैकी 53च्या आसपास 53 झाले बहुतेक. 53 फिट केले, बाकीचे रेमेडिकल. हा लेडीजचं काय आपल्याला आयडिया नाही, त्यांचं चाललेलं ते. हा हा, नाही बॉईजच सांगता विषय नाही. हम्म. अच्छा, मग कसा वाटला डॉक्टर वगैरे, हार्ड वाटला का तुला? डॉक्टर भयंकर हार्ड होता आमचा. तो त्याचं नाव डॉक्टर रॉबिन आहे. हा हा, फर्स्ट याला तो टेबलला. फर्स्टला असतो काय, पहिल्याच ग्रुपला असतो. हा हा. पण बाकी डॉक्टर म्हणजे आहेत थोडे अंडरस्टँडिंग आहेत नाही का. हा हा. पण हा डॉक्टर जरा लय डिटेलमध्ये चेक करतोय व्यवस्थित. हो का? त्यांनी म्हणजे फार सिम्पल तुला सांगतो, पल्समध्ये तर असू दे बट पोराचे हात थरथरतात त्याला हे पॉईंट दिलेला आहे. हा हा. आता एखाद्या कानात मळ होता त्याचा पॉईंट त्यांनी क्लिअर केला, त्याला परत आत बोलवलं, हा हा. त्याला हे केलं, क्लिअर केलं नाही का. हा हा, साफ वगैरे करून जायला पाहिजेत म्हणा अगोदरच. हम्म. तिथे पण घेतात करून ते ऍडजस्ट काही नाही. आता माझं दात काय नाही का थोडं किडलेले, म्हणजे बारीकपणे किडलेले, पण त्याचं ते काळं नाही का असं हा. थोडं होतं, दिसत होतं आत. अच्छा, मग काही बोलला का तो? नाही काय नाही बोललं, त्याचं काही पॉईंट नाही दिला. अच्छा. दातांचा शक्यतो पहिल्या दिवशी त्यांनी पॉईंट दिलता हा पोरांना, एकाला नाही का एकच दात कमी होता त्याचा, हा हा. एक दात पडलेला होता, त्याचा पॉईंट दिलेला त्यांनी पोराला. अच्छा. मग बघतो आता तसे तर मेडिकल नियमानुसार 28 दात चालतात नाही का काहीतरी. हम्म. पण यांनी एक दात नव्हता तरी पॉईंट दिलेला. अच्छा, म्हणजे स्ट्रिक्टली आहे बाबा पहिला रॉबिन सर. आहे ना. त्यानंतर अजून काही जे मुलं नवीन जातील त्यांच्यासाठी काय काळजी घ्यावं त्या डॉक्टरकडे? त्यांच्याकडे आता हे बघ, घाबरायचं नाही तिथं, फक्त व्यवस्थित नाही का. आपण तिथं घाबरलो जर त्याने बीपी पल्स रेट मध्ये पण तिथं पॉईंट दिलेले आहेत त्याच्यात. हा हा. त्याच्यामध्ये तिथं व्यवस्थित थांबायचं आणि मी तुला सांगतो दात वगैरे कान वगैरे क्लीन करून जायचं पूर्णपणे. प्रायव्हेट पार्ट वगैरे व्यवस्थित स्वच्छ ठेवायचं. त्यांचं कसं आहे ते रागवतो तो डॉक्टर, चिडचिड पण आहे थोडं नाही का. हो ना, चिडलं की मग ते हटकून पॉईंट देतात कशात ना कशात. ती त्यांच्या काळजी नजरेत नाही घ्यायची यायचं बाकी. परत. बाकी नाही काय तसं म्हणजे नाही का, ज्याला पॉईंट नाही रिअल मध्ये, आता मला काही नव्हताच पॉईंट तर मला फिट केले त्यांनी पूर्णपणे. अच्छा अच्छा. असं आहे. मग 10 जण फिट केले त्यांनी, ज्याला खरं मध्ये काही पॉईंट नाही नाही का असं. मग त्यांनी संध्याकाळी सोडलं, मग एक 8च्या आसपास, 8 वाजता. हा. टोटल कम्प्लीट किती वाजता झालं तुमचं सर्वांचं मेडिकल? मेडिकल कम्प्लीट झालं एक 6-6:30ला. 6ला त्यांनी काय करतात ते मुख्य अधिकारी आहेत, असिस्टंट कमांडंट हा हा. बसलेले असतात, त्यांच्या पुढं नेतात प्रत्येक डॉक्टर की एवढे पोरं अनफिट झाले, एवढे फिट झाले नाही का. अच्छा अच्छा, हा आपापले डॉक्टरचे जेवढा ग्रुप असला तेवढा घेऊन जातात. ग्रुप घेऊन जातात ते डॉक्टर. मग ते ऑफिसर सांगतात त्यांना की तुम्ही उद्या रिमेडिकलला या. अच्छा. तुम्ही जे फिटवाले तुम्ही आता जाऊ शकता घरी, म्हणजे नाही का तुमचं झालेलं क्लिअर. तुम्हाला आता परत फोन येईन, ते म्हणतात की नाही का कुणी दलाली की तुमचं डॉक्युमेंट राहिला, हे राहिलं ते राहिलं नाही का. हा हा. किंवा तुमचं डॉक्टरनी परत चेक केलंय, तुम्हाला पॉईंट आहे, असे तसे पैसे मागतील. हा हा. म्हटलं कुणालाच पैसे देऊ नका. आम्ही असं म्हणजे फ्रॉड काही चालवत नाही. काय जर झालं तर आम्हाला माहिती नाही का तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी म्हटलं की आता फिटवाल्यांचं परत काही काम नाही. रिमेडिकलवाल्यांनी पुढल्या दिवशी या ना, फिटवाल्यांना मग जायला सांगितलं ते. अच्छा. तसे त्यांचे चेस्ट नंबर वगैरे काढून घेतले. मग
पाठवलं. हा, आणि अजून एक बघितलं की कुणाची कुठं काही डॉक्युमेंट मध्ये म्हणजे सही किंवा रोल नंबर लिहायचा राहिलाय कुठं काय, नाही का. अच्छा. एकदा चेक केले त्यांनी सगळ्यांचे फॉर्म फिटवाल्यांचे. हं. मग सोड. अच्छा. मग किती वाजता सोडलं होतं साधारण? 8 वाजता संध्याकाळी. संध्याकाळी 8ला. सर्व म्हणजे हे दिलं ना तुम्हाला, चीट वगैरे दिलती ना? फिट अँड फिट. हां. नाही, नाही. प्रॉब्लेम हा आहे. आता तू याला पण बघ फिजिकलला, जेव्हा जनरलचे फिजिकल पहिले 2 दिवस नाही का. हो, हो. त्या 2 दिवशी पाट 7ला सोडलं आणि आम्हाला रात्री 2ला सोडलेलं त्यांनी. हो, खूप वेळ केलता. हां, मग पण जसं ते पुढे जाईल तसं त्यांनी मग नाही का दुपारीच सोडायला चालू केलं 2-3ला नाही का पोरांना. हो ना, हो ना. एक्सपिरियन्स येत चालतो ना त्यांना. हां. ते पहिल्या, दुसऱ्या मग दिवशी थोडं फास्ट करता येतात. फास्ट होती प्रोसेस हळू-हळू नाही का. हां, प्रोसेस. हां, मग हळू आता होते फास्ट, म्हणजे थोडं-थोडं होत चाललंय आता. होत चालतं ना मग लवकर. हं. 8 वाजता सोडलं होतं का मग? 8 वाजता सोडला आम्हाला. अच्छा, अच्छा. म्हणजे 86 लेडीजला पण पण फिट. मी काय केलंय ऐक ना, हां, हां. मी लेडीजला पण म्हणजे पहिल्या दिवशी आता 13 तारखेला तेव्हा हां, हां. 12 8:30-9ला सोडलं नाही का. हो, हो. हां, मग ते त्यांचं पण राहण्याचं वगैरे लय अवघड आहे ना रे मग. हं. एवढ्या रात्री लेडीजला एक तर कुठं म्हणजे रूम वगैरे एवढं खाली नसतात शक्यतो. हं. बाहेर सोय वगैरे असेल ना राहायची, हॉटेल्स वगैरे काही रूम्स वगैरे? एक एक हॉटेल आहे, हॉटेल अजिंक्य तारा म्हणून. हो, हो. तर तिथं फुकटमध्ये तो माणूस म्हणजे मालक चांगला आहे. हां, हां. फुकटमध्ये पोरांना राहू दिलं. परत त्यांचं अंघोळीची व्यवस्था आहे नाही का, संडासची वगैरे सगळी हो, हो. व्यवस्था केली त्याने. हो, हो. बाकी मग तिथं ओम साई लॉज आहे पुढं. हं, हं. अजून तिथं लॉज म्हणून आहे. हं. आहेत तिथं रूम भेटतात पण महाग आहेत रूम. अच्छा, अलीकडे अजिंक्य ताराला स्वस्त आहे का मग? नाही, अजिंक्य ताराला फ्रीमध्ये राहू दिलं मालकाने त्या. हो का? हां, फक्त आपण जेवण करू त्याचेच पैसे नाही का, आणि मग राहायचं त्यांनी फ्री केलं तसं. अच्छा, अच्छा. असं होतं का? मुली पण तिथं राहत होत्या हां. अजिंक्य तारा. हां, हां. टोटल मग 86 पैकी 53 फीट आहे ना? हां, 86 पैकी 53 फीट 53 आणि फीट. ते तिसरी मेडिकल. पहिल्या दिवशीचं कसं आहे 92 पैकी 56 फीट आहे. 36 मेडिकल आहे. 36 मेडिकल आहे का? हां, आमचं सेकंड दिवशीच्या मुलांचं 86 पैकी 53 फीट आहे. अच्छा. तोच रेशिओ चालू आहे समजा त्यांचा. हां, म्हणजे हां. एक 55-60% आसपास फिट करतात त्या. करतायत. हां, पण हा एकदम ऑथेंटिक आकडा आहे बरं. मी असं म्हणजे तुला हो खोटा ना, आकडा तुम्ही देतो. एकदम एक्झॅक्ट सांगितलं ना तू. हां, एक्झॅक्ट एकदम आकडा आहे. हां. आता काही आता एका ग्रुपला आलतं की नाही का, पुण्याला 80% पास रेशिओ आहे नाही का. हां, हां. काही फेक माहिती सांगतात ते पोरं. माहिती सांगतात मुलं. जेव्हा स्वतः मुलगा तिथे जातो तेव्हाच तो खरं-खरं सांगू शकतो. हां, हां. हां. म्हणून तर मग कॉल रेकॉर्डिंगवर वगैरे रिव्ह्यू देतो ना आपण. बाहेर. कारण स्वतः तू गेलेला आहे तर तू व्यवस्थित सांगू शकतो. हां, बरोबर. हां. चालतंय. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल बरं का. हां, हां, हां. चालेल. हो.